विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला धन्यवाद म्हणायचं आहे. ओके. आपलं सह्याद्री ट्युटोरियल्स ऑफिशियल्स या नावानं आपलं Instagram पेज आहे किंवा Instagram चॅनल आहे म्हणूया आपण. आणि फार थोड्या दिवसात म्हणजे 2 ते 3 आठवड्यात आपल्या सुरुवातीला 400च फॉलोवर होते फक्त. ते आता 13,000 क्रॉस झाले किंवा इव्हन मला माहिती आहे आता हा व्हिडिओ बनेपर्यंत, अपलोड होईपर्यंत अजून कदाचित 14,000 सुद्धा फॉलोवर होतील. आणि आपले एक रील आहे त्याला जवळ-जवळ 1.3 मिलियन व्ह्यूज आले. रील असू दे किंवा शॉर्ट्स व्हिडिओ असू दे किंवा YouTubeवरचा व्हिडिओ असू दे. एवढे व्ह्यूज पहिल्यांदाच मिळालेत. धन्यवाद. आणि माझ्या एक लक्षात काय आलं बघा, मी तुम्हाला सांगतो. तुमचं प्रेम तर आहेच बरं का. प्रचंड प्रेम मिळतंय मला. आणि होतंय काय, की संकल्प बॅचला पण रिस्पॉन्स छान आहे. पण प्रश्न भरपूर आहेत. मग आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी 11th स्टँडर्ड मधली जी मुलं आहेत, की जी 12वीत जाणार आहेत, यांना संकल्प बॅचची माहिती देणार आहे बरं का बाळांनो. तुम्ही जर 12th स्टँडर्डची मुलं असाल ना, तर व्हिडिओ स्किप करा. तुमचा अभ्यास तुम्ही करा. पण तुमचा कोण रिलेटिव्ह 11th मध्ये आहे, आता तो 12th मध्ये जाणार आहे, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय इम्पोर्टंट आहे. मी छोटीशी स्टोरी सांगतोय तुम्हाला, लक्ष द्या. इंजिनिअरिंग मॅथ्समध्ये मला M1 होतं, M2 होतं, M3 होतं. M1ला मला 2 अटेम्प्ट लागले. म्हणजे पहिल्या अटेम्प्टला मी फेल झालो. M2ला सुद्धा 2 अटेम्प्ट लागले. ओके. दुसऱ्या अटेम्प्टला मी पास झालो, पण काठावर 40 मार्क 100 पैकी. ठीक आहे. पण M3ला काय झालं, पहिल्या अटेम्प्टला गेलोच नाही. एवढी प्रचंड भीती होती. 0 मार्क. दुसऱ्या अटेम्प्टला गेलो, पेपर काही लिहिला नाही, तरी 4 मार्क मिळाले. कसे कुणास ठाऊक, जाऊ दे, ठीक आहे. पण तिसऱ्या अटेम्प्टच्या वेळेस आता अवस्था अशी होती, की मी मॅथ्समध्ये पास होऊ शकत नाही. हजारो अशी मुलं आहेत आमच्या काळापासून, लक्षात घ्या, की M3 भयानक. त्याच्यामुळं इंजिनिअरिंग सोडून द्यावं लागलंय. ओके, NFT नॉट फिट फॉर टेक्निकल एज्युकेशन अशी त्यांना स्टॅम्प मिळाला होता म्हणूया आपण. आणि इंजिनिअरिंग सोडावं लागलं होतं. माझी कुठे वेगळी अवस्था होती, तशीच होती. पण त्यानंतर माझ्या मित्रानं सांगितलं, की सांगलीमध्ये विश्रामबागमध्ये पाटील सरांचा क्लास होता त्या काळात. ओके. तो जॉइन कर म्हणले. मॅथ्ससाठी बेस्ट क्लास आहे. मी तुम्हाला सांगतो पहिल्या दिवशीच मला सरांनी सांगितलं. प्रॉब्लेमच फाइंड आउट केला त्यांनी. माझ्याशी डिस्कशन केलं त्यांनी. मला 10वी नंतर पहिल्यांदाच असे शिक्षक भेटले होते, की ते माझ्याशी बोलले. नाहीतर तुम्हाला पण अनुभव आला असेलच आत्तापर्यंत, की 11th-12thचे जे क्लासेस असतात ना, तिथं फक्त टॉपर्सचेच लाड केले जातात आणि जो मागं पडतोय त्याला लक्ष दिलं जात नाही. पण सर खूप छान होते. त्यांनी मला सांगितलं, की "तुला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युलेच बेसिक येत नाही. तुला कसं मॅथ्स जमेल?" मग M1, M2 कसं पास झालो माहिती आहे का? ते मॅट्रायसेस सारखे टॉपिक होते. ओके, त्याची केली तयारी, पास झालो. ठीक आहे. एल सारखे प्रॉब्लेम होते. आम्हाला M2 17 मार्काला लिनिअर प्रोग्रामिंग होतं, जे 12th मध्ये आहे. मग त्यावेळेला पास झालो. पण M3 इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह होतं रे बाळांनो त्या काळात आम्हाला. आता पण सिलेबस M3चा खूपच असतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे मी 11thचे फॉर्म्युले घेतले आणि हेच आपल्या संकल्प बॅचचं वैशिष्ट्य असणार आहे. संकल्प बॅचमध्ये मी 11th स्टँडर्डचा पोर्शन जो साठी आहे तो घेतोय रे. पण डेमो लेक्चर्स किती, मी सगळे फ्री लेक्चर्स आत्तापर्यंत प्रोव्हाईड केलेत आणि केमिस्ट्रीचा एक टॉपिक घेतलाय, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. बघा, तुम्हाला बघा, मी प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि सगळ्या फिजिकल क्वांटिटीज, एसआय युनिट कन्व्हर्जन हे सगळं बेसिक शिकवलंय. ट्रिग्नोमेट्रीचा एक-एक फॉर्म्युला मी डिराईव्ह करून दिलाय. ओके. केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक चांगलं वाटलं पाहिजे ना, त्यासाठी अल्किल ग्रुप कुठले असतात, ह्या कसल्या टाइपच्या रिएक्शन असतात, हे मी एक्सप्लेन केलंय. सगळे व्हिडिओ फ्री आहेत, तुम्ही बघू शकताय. पण आता मुद्दा असा आहे, खूप प्रश्न मुलांचे आहेत, त्यातले एक-एक प्रश्नांची मी उत्तरं देतो. ओके. की बॅचची व्हॅलिडिटी कुठपर्यंत? तर 2025 ची एक्झाम होईपर्यंत ही बॅच तुम्हाला असणार आहे. ओके. आणि मी आत्ताच त्यावर डिक्लेअर करतोय बरं का, की ज्यांनी संकल्प बॅच घेतलेली आहे ना, त्यांना संघर्ष बॅचचे व्हिडिओ सुद्धा दिले जाणार आहेत, थोडीशी नॉमिनल कॉस्ट करून. मी तिथे जवळ-जवळ 60, 70, 80% पर्यंत आम्ही डिस्काउंट देतो त्या मुलांना. पुन्हा क्रॅश कोर्सला पण डिस्काउंट मिळतोच त्या मुलांना, लक्षात घ्या. ओके. म्हणजे या 3 बॅचची किंमत अशी 9,000 होते. पण ज्याने संकल्प बॅच घेतले, ऑब्व्हियसली तो लॉयल्टी बोनस असतो ना, तसा तो ना, तो नक्की दिला जाणार, लक्षात घ्या. म्हणजे व्हॅलिडिटी कळालं का? पर्यंत. बरं, याच्यात मी तुम्हाला सांगतो टेस्ट. आता यात टेस्ट ऑनलाईन घेतल्या जातील, MCQ फॉर्मॅटमध्ये घेतल्या जातील, हे लक्षात घ्या. सध्या माझं ना क्विल प्लस हे ॲप देण्याचं प्लॅनिंग सुरू आहे किंवा त्याच्यापेक्षा एखादं चांगलं मिळालं तर, म्हणजे टेस्टसाठी पोर्टल पण बेस्ट असणार आहे. ओके. बरं, टेस्ट ह्या ऑनलाईन होणार आहेत. बरं, इथं मी तुम्हाला सांगू का? शांतपणे लक्ष देण्याचा प्रयत्न करा, की जर तुम्ही आता ची एक्झाम देणार असाल, 12th स्टँडर्डमध्ये असाल, तर त्यांच्यासाठी ही बॅच नाहीये. त्यांच्यासाठी क्रॅश कोर्स आहे आपला, ती मुलं पर्चेस करू शकतात. मग संकल्प बॅच नक्की घ्यायची कुणी हे मी सांगतो तुम्हाला. बघा,
जी मुलं 11th स्टँडर्डमध्ये आहेत बघा, मी सांगतो शांतपणे, ज्यांना 10th स्टँडर्डमध्ये चांगले मार्क होते, पण 11th स्टँडर्डमध्ये खूप अवघड गेलंय. माझ्याकडे जी नवीन मुलं ॲडमिशनला येतायत ना 12th साठी ऑफलाईन, मी बघतोय 11th पूर्णपणे वेस्ट आहे. धड मॅथ्स केलं नाहीये, धड फिजिक्स नाहीये, धड केमिस्ट्री नाहीये आणि अभ्यासाची सवय पण मोडलेली आहे. मग अशा मुलांना आम्ही सोमवार ते शुक्रवार बघा मी काय सांगतोय, की सोमवार ते शुक्रवार आम्ही डेली लेक्चर्स प्रोव्हाईड करतोय. 15 ते 20 मिनिटाचेच लेक्चर्स असतात माझे. 15-20, 15-20 मिनिटाचे किंवा त्याच्यापेक्षाही कमी पिरियडचे लेक्चर्स असतात. त्यामुळे तेवढ्या वेळात तुमचा अभ्यास तो होतोय लक्षात घ्या. आणि नंतर ते लेक्चर्सची नंबर ऑफ काय ते टाईम ड्युरेशन वाढेल. पण मी तुम्हाला सांगू का, की हे 8, 8, 8 टॉपिक आहेत ना, हे तुमचे आता एप्रिल, मे पर्यंत संपवायचे तुम्हाला नाही. हे वर्षभर सुरू राहणार आहे संकल्प बॅच. आणि होणार आहे काय त्याच्यामुळे फायदा, तुमचं 11वीचं पण टचमध्ये तुम्ही राहणार आहे. नाहीतर 12च्या मुलांचं काय होतं, धड काही मुलांचं 12चं बी होत नाही, मग 11चं केव्हा करणार? मग ती मुलं अगदी बोर्डची एक्झाम झाल्यानंतर 11वीला हात लावतात आणि 20% वेटेज आहे. म्हणजे जवळ-जवळ 40 मार्क ओके. 200 पैकी 40 मार्क हे 11च्या सिलेबसवर असतात लक्षात घ्या. आणि हे संकल्पमध्ये परफेक्ट होणार आहे. म्हणजे आपण संकल्पमध्ये सीईटीचीच तयारी करून घेतोय, पण पोर्शन आहे 11th स्टँडर्डचा. तुम्ही डेमो लेक्चर बघा, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. मी जवळ-जवळ नाही म्हटलं ते 40-50 एमसीक्यू त्याच्यावर घेतलेले आहेत. ओके. त्याच्यावर डी पण दिली जाणार आहे. ती मुलं सॉल्व्ह करणार आहेत आणि मग काय एक-एक टॉपिक इतका कॉन्फिडेंटली होणार आहे छान आणि पुन्हा ग्रुप टेस्ट घेत राहणार आहे आम्ही. त्याच्यामुळे काय होणार आहे, की पाठीमागच्या टॉपिकची सुद्धा रिव्हिजन होणार आहे. ओके. मग तुमच्या शंका सगळ्या दूर झाल्या असतील. पण अजून शंका असतील एक काम कराल का? मला कमेंटमध्ये विचारा ना. कमेंटमध्ये तुम्ही विचारा. बरं हे घ्यायचं कसं ते पण बऱ्याच जणांना माहीत नाही. मग मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या, की सह्याद्री ट्युटोरियल्स हे आपलं ॲप पहिल्यांदा डाउनलोड करा तुम्ही. ठीक आहे. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर स्टोअर ऑप्शनमध्ये जावा. स्टोअर ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्ही संकल्प बॅचमध्ये जावा. ओके. संकल्प बॅचमध्ये गेल्यानंतर कंटेंटमध्ये जावा. तुम्हाला फ्री लेक्चर्स मिळतील. मग तिथंच त्या ठिकाणीच तुम्हाला बाय नाऊ असा ऑप्शन असतो. त्याच्यावर क्लिक करा. ओके. तुम्हाला 5-6 वेगवेगळे ऑप्शन दिसतील. पेमेंट, Google Pay, PhonePe जे काही असेल ते. तुम्ही कोणाचाही नंबर यूज करू शकता. ओके. त्याच्या थ्रू पेमेंट तुम्ही करू शकता आणि तुमच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉप, पीसी सगळ्या ठिकाणी हे तुम्ही बघू शकता. ओके. मग मला असं वाटतं सगळे डाउट्स क्लिअर झालेत तुमचे. ओके. हा व्हिडिओ 11च्याच मुलांसाठी होता. 11ची मुलं YouTubeवर थोडीशी कमी ॲक्टिव्ह आहेत मला हे माहिती आहे. तेव्हा 12ची मुलं तर बघत असतील आत्तापर्यंत त्यांना मी रिक्वेस्ट करतोय, की तुमच्या ज्युनियर्स बरोबर किंवा पालकांना रिक्वेस्ट करतोय तुमच्या ओळखीचे कुठे कोण स्टुडंट असेल 11th मध्ये त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला ठीक आहे. ऑल द बेस्ट.